आज मस्तपैकी आपण ना बाजरीचे आणि मेथीचे वडे करणार आहोत। म्हणजे कसं प्रवासामध्ये 7-8 दिवस तर आरामातच टिकतात, इतकं तर ते उरतही नाही। पण एक सांगायचं तात्पर्य इतकंच की करून ठेवले ना की नाश्त्याचं टेन्शनच निघून जातं। तर आता हे बघा, हे खुसखुशीत पण होतात आणि तेलकट वगैरे अजिबात नसतात। रेसिपीला सुरुवात करूया। आता 1 वाटी मेथी मी स्वच्छपैकी धुवून घेतली आणि चिरून घेतली। आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्यामध्ये मसाले तीळ, जिरा पावडर, रवा, बेसन, लाल तिखट, हळद, हिंग, काळं मीठ आणि पिठी साखर हे घालायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये एक छोटा डबा दह्याचा घ्यायचा आहे, तो घालायचा आहे। दही नसेल तर तुम्ही नुसतं लिंबाचा रस टाकला तरी चालतो, पण दही घातलं तर चव छान येते। तर आता हे दही आपण त्यामध्ये घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, आलं नाही बरं का, फक्त हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे सगळं त्याच्यामध्ये घालायचं। आणि त्या मेथीच्या भाजीला सगळे हे मसाले चांगले लावून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता इथे मेथीच्या भाजीला सगळे मी मसाले छान लावून घेतलेले आहे, त्याला ओलसरपणा छान आलेला आहे। आता काय करायचं, त्याच्यामध्ये मावेल इतकंच आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे। पाण्याची आवश्यकता लागली तर आपण पाणी वापरायचं, नाही तर वापरायचं नाही। तर इथे 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणखी थोडंसं बाजरीचं पीठ लागेल, म्हणून मी ते अर्धी वाटी जे बाजरीचं पीठ होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता पुढे काय करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। मोहन वगैरे काही घालायचं नाही, थंड तेल घालायचं त्याच्यामध्ये। आणि ते सुद्धा छानपैकी ह्या सगळ्या मसाले जे आहेत, पीठ आहे, त्याला हे लावून घ्यायचं आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आता बेसन पीठ घातलं ना तर बाजरीच्या पिठाला छान बाइंडिंग येतं, म्हणून बेसन पीठ घालायचं। आणि काय करायचं, थोडंसं पाणी मला लागलं असं वाटलं याच्यामध्ये लागेल, म्हणून मी काय केलं, मिक्सरचं भांडं जे मिरचीचं होतं ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी याच्यामध्ये वापरलं। अगदी 2-3 चमचेभर पाणी मला असं वाटतं याच्यामध्ये लागलं असेल। आता छानपैकी याचा गोळा ना मळून घ्यायचा, आपण कणिक भिजवतो ना त्या पद्धतीचं याचा गोळा छान मळून घ्यायचा। आता तुम्ही पाहू शकता इथे सगळं पाणी मी घातलेलं आहे, 2-3 चमचेच लागलेलं आहे बरं का मला पाणी। छान गोळा मळून घ्यायचा आहे आणि 10 मिनटं आपल्याला तो रेस्टसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। बघा इतपत असा मऊ गोळा मळून घेतलेला आहे। आता काय करायचं, 10 मिनटाला रेस्ट झाल्यानंतर याचे काय करायचे, वडे करायचे आहेत। आता इथे मी गोळे करून घेतलेले आहेत, तुम्हाला हातावर थापता येतील तर हातावर तेल लावून छान थापून घ्यायचे आहेत वडे। आता मी तुम्हाला एक हातावर थापून दाखवते। जर हातावर थापता येत नसतील तर काय करायचं, एक आपली प्लास्टिकची पिशवी घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि छानपैकी वडे थापायचे। आता इथे तेल जे आहे ना ते व्यवस्थित तापवायचं आहे आणि नंतर गॅस स्लो करायचा आहे। एक पिठाचा गोळा मी टाकून बघितला, तेल छान तापलेलं होतं। आता काय करायचं, त्याच्यामध्ये हे वडे जे आहेत ते हळूहळू सोडायचे आहेत। आता एकखट्टी याच्यामध्ये वडे सोडायचे नाहीत, आधी 2 वडे सोडायचे आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि त्याला अजिबात हलवायचं नाही, ते आपोआप खालून एका बाजूने व्यवस्थित छान फ्राय झाले की आपोआप वरती तरंगतात ते। आता एका बाजूने छान भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा असं मी झाऱ्याच्या साहाय्याने प्रेस करत करत त्याला छान तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान वडे झालेले आहेत आणि रंगसुद्धा याला अगदी सुरेख आलेला आहे। तर काय करायचं, हे वडे छान तळून झाल्यानंतर मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे। तर अशा पद्धतीने मी हे जे वडे आहेत ते तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत, वडा कुठे चिरलेला सुद्धा नाही आहे, फुटलेला नाही आहे। प्रवासासाठी अगदी योग्य रेसिपी आहे। तर नक्की या वड्याची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। तोपर्यंत काय करायचं, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।